अरे माईच्या रक्तावर पोचला असेल का? रक्ताचा जर ठेव मार, आता तरी दारातल्या महिला, आता तरी घरात बापाचं विचार हृदय आमच्या पोराने समजावून घेतलं पाहिजे. अरे बाप काढलास घराबाहेर, दारात रडती आई. अलीकडच्या काळामध्ये मीही तरुण आहे, तरुणांची काही भाषा बघत असतो. तरुण सहजच वडिलांना म्हणतात. एखाद्या वडिलांनी जर पोराला सांगितलं अरे बाळा तसं करू नकोस, तर आमची पोरं सहजच बापाला म्हणतात अहो तुम्हाला काय कळतं, तुम्ही गवस. तरुणांनो, बापाला सगळं कळतं म्हणून आपलं सगळं वळतं. बापाला काहीच कळलं नसतं तर आपलं काहीच वळलं नसतं. तरुणांनो, तुम्हाला रागवणारा बाप तुम्ही बघितलाय, पण त्या बापाचं विशाल हृदय आमच्या तरुणांनी समजावून घेतलं पाहिजे. आज तो बाप 2-3 वर्ष झालं फाटकं बनेल घालून फिरतोय. त्या बापाच्या बनेलला मोठी मोठी भेगा पडल्यात, मोठे मोठे होल पडलेत, पण तो बाप फाटकं बनेल 2-3 वर्ष झालं घालतोय. पण तोच बाप रोज तुम्हाला सुटापुटात ठेवतोय, रोज तुम्हाला कपडे इस्त्री केलेली घालायला देतोय, इस्त्री केलेली पॅन्ट घालायला देतोय. तुमचा बाप तुम्हाला रोज कट शूज मध्ये ठेवतोय. त्या बापाचं विशाल हृदय आमच्या पोरांनी समजावून घेतलं पाहिजे. सुटापुटात तो बाप तुम्हाला ठेवतोय. बापाला अरेरावी कधीच करू नका. सर्वस्व आई वडील आहेत. पुण्य कमवायला कुठल्या अयोध्या काशी मथुराला जाण्याची गरज नाही बरं का. पुण्य कमवायला अयोध्या काशी मथुरेला जाण्याची गरज नाही. रोज आई बापाचं उठल्यावर पाय धुवा. आई बापाच्या चरणामध्ये अयोध्या काशी मथुरा आहे. रोज आई बापाचा पाय धुतला तर अयोध्या काशी मथुरेला गेल्याचं पुण्य रोज तुम्हाला मिळतं. म्हणून रोज आई बापाचा पाय धुवा. सर्वस्व आई वडील आहेत. आणि आई बाप तुमच्याकडे काय मागत नाही बरं का. कुठला बाप म्हणत नाही पोराला बाळा मला पिझ्झा दे, बर्गर दे, मला हे खायला दे, ते खायला दे. पोरांनो, माई बापाला भाकर शिळा तुकडा घाला, पण आई बापाला जगवा. आणि आई बापाची काय इच्छा असते एवढं तुम्हाला सांगू. कुठला बाप म्हणत नाही मला हे घर बांधून दे, ते घर बांधून दे, मला शेतात फार्म हाऊस करून दे. कुठल्या बापाची काही इच्छा नसते. बापाची फक्त इच्छा काय असते, माई बापाच्या एवढं लक्षात ठेवा, माई बापाची फक्त एवढीच इच्छा असते की ज्या काळामध्ये माझ्या पोराला लहानपणी चाला येत नव्हतं, त्या काळामध्ये पोराला करंगळी धरून मी चालायला शिकवलं. लहानपणामध्ये माझ्या पोराला ज्यावेळेला चाला येत नव्हतं, त्या काळामध्ये पोराला करंगळी धरून मी चालायला शिकवलं. ज्या म्हातारपणामध्ये मला चालता येत नाही, त्या काळामध्ये पोरानं फक्त माझी काठी म्हणून राहावं एवढी अपेक्षा मायबापाची असते. एवढी अपेक्षा मायबापाची पूर्ण करा. आणि मी मगाचपासून तुम्हाला सांगितलं की संस्कृती शिकवा, अध्यात्म शिकवा, अध्यात्माचा अभ्यास करा. याचं कारण आज आम्ही सगळी वारकरी मंडळी गळ्यामध्ये टाळ मृदंग अडकवून त्या पंढररायाची वारी करायला जातो, त्या पंढररायाची सेवा करायला जातो. तो कटेवर हात ठेवून विटेवर उभा असणारा पांडुरंग तुम्हाला कुठली शिकवण देतोय? तो काय सांगतोय? अहो भक्त पुंडलिक आई बाबाची सेवा करत होता रे जगाचा मालक. त्या पुंडलिकाच्या समोर उभा राहिला, पुंडलिकाची परिचय देतोय. पुंडलिकाला म्हणतोय अरे पुंडलिका, हजारो लाख तपस्या करणाऱ्यांना मी प्रकट होत नाही, आज तुझ्या दारामध्ये येऊन उभा राहिलोय, ये माझी सेवा करायला. पुंडलिक म्हणतोय आई बाबाच्या सेवेशिवाय सर्वस्व काही नाही. मी पहिल्यांदा माझ्या आई बाबाची सेवा करतो आणि मग तुझ्या सेवेसाठी येतो. त्या पुंडलिकानं बाजूला ठेवलेली विट घेतली, विठ्ठलाच्या दिशेने भिरकावून दिली. विठ्ठलाला सांगितलं विठ्ठला विटेवर उभा राहा. आणि आज योग्य 28 देव अजून विटेवर उभा आहे. माय बाबाची सेवा करत असताना देवाला सुद्धा विटेवर उभा राहावं लागतं. हा आपला इतिहास. आणि एवढं भाग्य पुंडलिकाला मिळालं माहितीये काय? आज त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जरी लाखो लोक गेले तर पहिल्यांदा पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जावं लागतं. मायबापाच्या सेवेला एवढं महत्व देवानं दिलंय. तुम्ही मायबापाची सेवा करा. आणि शेवटी जाताना फक्त एक कविता या ठिकाणी ठेवतो आणि माझ्या वडिला विराम देतो की ज्या पोरांनी, ज्या मायबापानं पोराला घडवलं आणि ज्या पोरांनी मायबापाला वृद्धाश्रम दाखवलं, त्यांच्यासाठी कवी म्हणतात अरे बाप काढलास घराबाहेर, दारात रडती आई पण. अरे बाप काढलास घराबाहेर, दारात रडती आई पण बायकोला मात्र म्हणालास की तुमच्यासाठी काय पण. अरे तुझ्या माईची आठवण बघ दिवस, लेकच पोटाला यावा म्हणून किती केले होते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला. अरे इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पोटाला गावला. अरे मेल्या, लहानपणी माय तुला शेतात न्यायची. अरे लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली तुला द्यायची. अरे तुला भूक लागली की तू टॉय टॉय रडायचास.
अरे तुला भूक लागली की तू टॉय टॉय रडायचास आणि माईचं दूध संपलं ना तर तिचं रक्त सुद्धा वडायचंस. अरे माईच्या रक्तावर पोचला असेल का रक्ताचा तरी ठेव मार. आता तरी दारातल्या माईला आता तरी घरात आण. किती दिवस जगणार आहे झाडावरचं हे सुकलं पान. तू गोडधोड खा पण त्या म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर द्यायला जर तुझी बायको आडवी आली ना तर तिला पहिला घराबाहेर काढ. कारण बायको तुला सोडून जाणार नाही. कारण बायको तुला सोडून जाणार नाही. मी तुला बॉन्डवर लिहून देतो. कारण बायको तुला सोडून जाणार नाही. मी तुला बॉन्डवर लिहून देतो. आणि यदा कदाचित गेलीच तर मला येऊन भेट. मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस. तू आंधळा नाहीस. तू पांगळा नाहीस. तुलाच तुझी नाही कळी नाही किंमत. नवरा आई बापाला सांभाळतो पण कुठल्या बायकोमध्ये नसते सोडून जाण्याची हिंमत. हे विचार तरुणांनी हृदय मंदिरी विराजमान करा. शेवटी जाताना एक वाक्य सांगतो. या ठिकाणी माझ्या वडिला विराम देतो. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी देवदेव करणारा माणूस आहे. पण तरुणांना तुम्हाला मी आवर्जून सांगतो की घर बांधत असताना घरामध्ये एक वेळ देवघर बांधलं नाही तरी चालेल. आवर्जून ऐका बरं का की घर बांधत असताना घरामध्ये एक वेळ देवघर बांधलं नाही तरी चालेल. पण म्हातारपणी आपल्याला आपल्या आई बापाला उठबस करता येईल अशी एखादी रूम बांधा. तुमचं घर अवघड देवघर झाल्याशिवाय राहणार नाही.